नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन। नकाने रोड लगत असलेल्या रामकृष्ण नगरात एका फर्निचर व्यावसायिकाचे बंद घर फोडून धाडशी चोरी। श्रावणबाळ योजनेची पेन्शन बंद झाल्याने वडजई येथील अपंग 70 वर्षीय वृद्धेने सुरू केले उपोषण। घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी। जन्मठेपेची शिक्षा झालेल्या माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 11 जणांना धुळे जिल्हा कारागृहातून हलवण्यात आले नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात। आणि जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा करण्यात आला विविध पुरस्कार देऊन सन्मान। आता बातमीपत्र विस्ताराने। विश्व हिंदू परिषदेतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही दिनांक 19 मार्च हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। यावेळी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची 19वी वर्षच हरिभक्त परायण सावता महाराज वसेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। हिंदू नववर्ष निमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुढीपाडव्याला सकाळी हिंदू नववर्ष शोभायात्रा काढण्यात येईल। या शोभायात्रेत श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19वे वंशज हरिभक्त परायण सावता महाराज वसेकर यांची विशेष उपस्थिती राहील अशी माहिती विश्व हिंदू परिषदेतर्फे योगीराज मराठे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। गेल्या 22 वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेतर्फे नववर्ष शोभायात्रा काढण्यात येते। गेली 20 वर्षे ही शोभायात्रा सायंकाळी काढली जात होती, परंतु आता 3 वर्षापासून शोभायात्रा सकाळी निघत आहे। हिंदू धर्माची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस। त्यानिमित्त विश्व हिंदू परिषद धुळ्यात सर्व जातीपाती व पक्षभेद बाजूला ठेवून हिंदू ऐक्याचे, संस्कृतीचे, धर्माचे प्रतिबिंब ठरणारी ही शोभायात्रा आहे। संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तीर्थक्षेत्र आरणचे अध्यक्ष व श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19वे वंशज हरिभक्त परायण सावता महाराज वसेकर यांची या शोभायात्रेला विशेष उपस्थिती राहील। शोभायात्रेत सजीव देखावे, हिंदू समाजाला प्रेरणादायी विषयांवर देखावे, महाकाल नगरी उज्जैन येथील डमरू पथक, सोनगीर येथील ढोल पथक, वरणगाव येथील शौर्य पथक, वारकरी संप्रदाय, महिला वारकरी, पारंपरिक वाद्य यासह समाजातील गणमान्य व्यक्ती, संस्था व सामाजिक सांस्कृतिक संघटना व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे। धुळे शहरातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व समाजातील सर्व नागरिक, महिला, पुरुष यांनी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी ग्रामदैवत आई एकविरादेवी मातेच्या मंदिरापासून सुरुवात होणाऱ्या नववर्ष शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे योगीराज मराठे, निलेश रोनवाल, निफाडकर गुरुजी, विजय पाचापूरकर, भरत देवळे, नानासाहेब हालोर, विनोद सोमानी, किशोर चौधरी, प्रितेश अग्रवाल, उमेश चौधरी आदी उपस्थित होते। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरात गेल्या 20 वर्षापासून विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलं जात असतं। गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी ग्रामदैवत श्री एकविरा मातेच्या मंदिरातून उगवत्या सूर्याला नमन करून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे। यावर्षी श्री संत सावता महाराज यांचे 19वे वंशज श्री हरिभक्त परायण श्री सावता महाराज वसेकर तीर्थक्षेत्र अरण पंढरपूर हे प्रमुख उपस्थिती म्हणून आणि कृपा आशीर्वाद देण्यासाठी धुळेकर जनतेला या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहणार आहे। महाकाल उज्जैन येथील डमरू पथक, सोनगीर येथील ढोल पथक, वरणगाव येथील शौर्य पथक, वारकरी संप्रदाय, महिला वारकरी, पारंपरिक वाद्य आणि सामाजिक सांस्कृतिक असे देखावे यासोबत मंगल वेशामध्ये मोठा हिंदू जनसमुदाय आणि मातृशक्ती या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहणार आहे। आपण सर्व धुळेकर जनतेने या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करतो। धुळे शहरातील देवपूर भागातील नकाने रोड लगत असलेल्या रामकृष्ण नगर या वसाहतीत राहणाऱ्या एका फर्निचर व्यावसायिकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह घरातील साहित्य लंपास केले आहे।
धुळे शहराच्या देवपूर भागात नकाने रोड लगत असलेल्या रामकृष्ण नगर या वसाहतीत एका फर्निचर व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या रामकृष्ण नगर येथील प्लॉट नंबर 77 येथे फर्निचर व्यावसायिक प्रकाश पंढरीनाथ बोरसे हे राहतात। बोरसे हे कुटुंबासह दिनांक 15 मार्च रोजी बाहेरगावी लग्न समारंभासाठी गेले होते। ही संधी साधून चोरट्यांनी बोरसे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव केला। घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत कपाटातून 5 ग्रॅम सोन्याची माळ, 2 पितळी पातेले, 2 तांब्याच्या घागरी, 2 स्पीकर असा ऐवज चोरून नेला। घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत। माझं नाव नयन विजय बोरसे। आमच्या घरात चोर आले काल 15 तारखे म्हणजे रात्री पहाटे, आज 16 तारखेला पहाटे चोरी झाली आमच्या इथे। आम्ही लग्नाला गेलो होतो चाळीसगावला आणि माझी 4.5 ग्रामची पोत, पातिले, आमचे पातिले 2 पातिले, 2 घागरी आणि स्पीकर सुद्धा नेलेले आमचे होम थिएटरचे चोरांनी। पोलिसांना कळवलं आणि पोलिस आले, त्वरित आले, चौकशी केली आमच्या घराची। तरी पोलीस लोकांना आम्ही खूप विनंती करतो की आमचे चोरीला जे गेले ते आम्हाला परत वापस मिळावं। धुळे तालुक्यातील वडजा येथील अपंग 70 वर्षीय वृद्धेची श्रावणबाळ योजनेची पेन्शन बंद झाल्याने वृद्धेने वडजा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले आहे। धुळे तालुक्यातील वडजा येथील वैजंताबाई भीमराव शिंदे या 70 वर्षीय व दोन्ही पायांनी अपंग असलेल्या वृद्धेची श्रावणबाळ योजनेची पेन्शन बंद झाल्यामुळे त्यांनी पेन्शन पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी वडजाई गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले आहे। वैजंताबाई शिंदे या गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत होत्या, मात्र त्यांच्या पेन्शन बाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने त्या वैतागल्या होत्या। त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला। त्या दोन्ही पायांनी अपंग असल्याने त्यांना चालता येत नाही, त्यातच त्यांना पती किंवा मुले नसल्याने आधार देणारे कोणीही नाही। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्या गावात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वैजंताबाई शिंदे यांची श्रावणबाळ योजनेची पेन्शन पुन्हा सुरू करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तसेच या पीडित महिलेला न्याय मिळणार का असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। वैजंताबाई भीमराव शिंदे, मला दोन्ही पोरे मरी घ्यात दादा, पोरी देशे, मी एकली पंखे लागत बटस या दोन्ही तगडाल मुळी घ्यात मला, काय करत भाऊ। तुमच्यासारखा माय बाप शेतस त्याचे निरायला देव मरी पगार चालू कर देव। आज सर आपला बाबासाहेब पुतळा बा दादा श्रावण बाळनी पगार चालू होती मध्ये, आता 9-10 महिना झालं बंद कर दिली सरकारने। मला कोणी पायर पोचली, मला दोन्ही आंड्रो होता त्या मरी घ्यात। असं आता बाबासाहेब पुतळा बी बठेलचे आता म्हणजे पगार चालू करायला पाहिजे म्हणे। नमस्कार, मी उमेश मोतीराम शिंदे, वडजाई गावचा स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपल्या चॅनलला मुलाखत देताना अत्यंत वेदना होत आहेत। दयनीय अशी अवस्था आमच्या गावच्या महिला वजाबाई भीमराव शिंदे या वयाने जवळजवळ 75 ते 80 वर्षाच्या वृद्ध महिला यांचं शासन दरबारी श्रावणबाळ योजनेतील पगार हा सरकारने 1 ते 1.25 वर्षापासून बंद करून ठेवला आणि त्या महिलेला अत्यंत हालाकीचं जीवन जगावं लागत आहे। त्यांचे पती 10-15 वर्षापूर्वी मयत झाले आणि त्यांचे दोन्ही तरुण मुलं देखील या म्हातारीचे मेलेले आहेत। त्यांचं करता या गावात त्यांचे कोणीच नसून ते समाजाच्या याच्यात त्यांचे कसे तरी विचित्र जीवन पद्धती जगत आहेत। त्यांच्याकडे लक्ष देणारे शासनाशिवाय कोणीच नाही आणि म्हणून मला विनंती आहे की शासनाने त्यांचा जो बंद झालेला पगार आहे श्रावणबाळ योजनेचा तो पूर्ण त्यांना देण्यात यावा। आतापर्यंतचा बंद पगार आणि पुढे देखील सुरळीत चालू करण्यात यावा। शासनाने कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी इथे येऊन त्यांची छाननीचा करावी, चौकशी करावी आणि त्यांना जे गरजेचं साधन आहे जीवन जगण्याचं वृद्धापकाळ पेन्शन ते तात्काळ द्यावं असं मी आमच्या गावच्या वतीने, वडजाई गावच्या वतीने विनंती करतो। अन्यथा याच्या पुढे योग्य ती कारवाईसाठी अजून आम्हाला पुढच्या दरबारी कुठे जाण्याची गरज पडली तर आम्ही जाऊ। आपल्याला विनंती आहे की आपण ताबडतोब वडजाई गावी येऊन त्यांची चौकशी करून त्यांना तो न्याय द्यावा व पगार चालू करून द्यावा।
जागतिक युद्धामुळे धुळे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. इराण इस्रायल युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक गॅस एजन्सीवर जिल्हा प्रशासनाचा कर्मचारी नियुक्त करावा यासह विविध मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की गॅसच्या तुटवड्यामुळे एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागत आहेत. कंपनीने ऑनलाईन गॅस बुकिंग पद्धत बंद केल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे. सध्या कडक उन्हाळा असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. असे असताना नागरिकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उष्माघाताने मुले वयोवृद्धांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पूर्ववत ऑनलाईन बुकिंग सुरू करावी. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी गॅस एजन्सीत महसूलचे सहकारी कर्मचारी सक्षम पावती फाडण्यासाठी नियुक्त करावे. काळाबाजार करणाऱ्या गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करावी. सिलेंडर मधून गॅस चोरी होत नाही याची खात्री पटण्यासाठी नागरिकांना सिलेंडरचे वजन करून मगच डिलिव्हरी करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी हरिश्चंद्र लोंढे, बाबा आतेकर, गोपी लांडगे, LR राव, GD जाधव, BB वानखेडे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र पाटील, सोनू शेळके, पंजाबराव देशमुख, आसिफ शेख आदी उपस्थित होते. इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या बाबतीत संपूर्ण भारताला त्याची झळ बसते. संपूर्ण भारतामध्ये गॅसचा तुटवडा आहे. सरकार आणि प्रशासन म्हणतो की तुटवडा नाही, परंतु जनतेला 1-1 किलोमीटर लाईनी लावण्याच्या 40-42च्या तापमानमध्ये उभं राहण्याची काही हौस नाही. सरकारने मान्य करावं की हा नैसर्गिक तुटवडा आहे, त्याचं मात्र त्यांनी सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही तिथं शासनाला द्वेष देत नाही, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे विरोधक नाही किंवा समर्थक नाही, परंतु जनतेला ज्या गैरसोयीला आता तोंड द्यावं लागतंय ते नियोजनबद्ध यांनी सुरळीत पुरवठा करावा. महसूलचे प्रत्येक एक कर्मचारी एजन्सीवर नियुक्त करावे, जेणेकरून एजन्सीधारक हा गैरमार्गाने व्यवहार करणार नाही, गैरपावत्या काढणार नाही आणि ऑनलाईन बुकिंग सुरू करावी. OTP नंबर दिल्यानंतरच बुकिंग कन्फर्म होते आणि त्यानंतर सिलेंडर मिळतो. म्हणजे त्या कालावधीमध्ये 10-15 दिवसाचा कालावधी जातो व ग्राहकाला सकाळ संध्याकाळ त्या एजन्सीवर चक्रा माराव्या लागतात. ज्येष्ठ नागरिक आहेत, विद्यार्थी यांना अनेक आजाराने बाधित असतात. विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे, त्यामुळे ते लोकांना त्याचा त्रासापासून वगळावं. आणि गॅसची जी चोरी होते गोडाऊनमध्ये, मी असं IQ आहे आणि मला माहिती आहे की गॅस गोडाऊनमध्ये कर्मचारी हे 2-2 किलोची गॅसची चोरी करतात आणि तेच स्पेअर केलेले सिलेंडर हे व्यवसायी लोकांना विकले जातात. एवढा तुटवडा असताना कालच माननीय पुरवठा अधिकारी यांनी 17 सिलेंडर काळ्या बाजारात पकडलेत. मग हे 17 सिलेंडर बिना एजन्सीचंच नाही आहेत, एजन्सीमधूनच आलेले आहेत. म्हणजे हे चोरी, गॅस चोरी करून स्पेअर केलेले सिलेंडर आहेत. तर ज्या एजन्सीवर असे गैरप्रकार असतील त्यांना एजन्सीवर जीवनावश्यक कायद्याप्रमाणे कडक कारवाई करावी आणि ती एजन्सी टर्मिनेट करावी आणि होम डिलिव्हरी पूर्ववत सुरू करून प्रमाणित काटा गाडीमध्ये ठेवून ग्राहकाला वजन काटा करून 14.2 अधिक रिकामे अंडीचं वजन असं मिळून ग्राहकाला सिलेंडरचं वितरित करावं. यासाठी आमचं माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन होतं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन होतं आणि त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केलेली आहे. धुळे शहरातील रावसाहेब पाटील, वैभव पाटील यांच्या हत्याकांड प्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारांसह 11 जणांना मंगळवारी धुळे जिल्हा कारागृहातून नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. धुळे शहरातील देवपूर दत्त मंदिर परिसरातील वानखेडकर नगरात सन 2018 मध्ये पूर्व वैमनस्यातून घडलेल्या रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्या निर्गुण दुहेरी हत्याकांड प्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झालेले माजी नगराध्यक्ष बाजीराव उर्फ सुभाष सजन पवार यांच्यासह 11 आरोपींना मंगळवारी धुळे जिल्हा कारागृहातून नाशिक येथील जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. यावेळी आरोपींच्या नातेवाईकांनी धुळे जिल्हा कारागृहासमोर मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना धुळे जिल्हा पुरोगामी महिला मंचतर्फे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व पुरोगामी महिला मंच शाखा धुळेतर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिकांचा ज्ञानज्योती पुरस्कार व शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षिकांचा शिक्षण गौरव पुरस्कार देऊन तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस, महसूल, आरोग्य येथील महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख
प्रमुख अतिथींच्या हस्ते अवधान जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मालती शिवाजी खैरनार, भांडे जिल्हा परिषद शाळेच्या गायत्री सोमनाथ अहिरराव, लकड्या हनुमान जिल्हा परिषद शाळेच्या कामिनी फकीरा महाजन, सवाई मुक्ती जिल्हा परिषद शाळेच्या शीतल आधार चव्हाण, नागझिरी जिल्हा परिषद शाळेच्या प्रमिला महादू सूर्यवंशी, रामी जिल्हा परिषद शाळेच्या शुभांगी साहेबराव भोकरे यांना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच हाडाखेड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक सुनंदा धनराज पवार, कळंबीर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक उषा संतोष शिंदे, डांग शिरवाडे शाळेच्या रत्नाप्रभा दंडगावाळ, केंद्रस्तरीय विषय शिक्षक आनंद खेडे, मनीषा बारिकराव श्रीराम, आर्वी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नयना मगनराव भामरे, मस्दी केंद्र प्रमुख सीमा पोपटवाघ यांचा शिक्षण गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर मनीष पवार, माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीर तांबे, मुख्य वित्त व लेखाधिकारी स्वरांजली पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नेहा पवार, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व सरचिटणीस तसेच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व पुरोगामी महिला मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी होण्यासाठी आणि सत्कारासाठी मॅडम म्हणायचा फोन केला. म्हटलं येते मॅडम वेळ मिळाला आणि आपलं सर खरंच थँक्यू. आपण म्हणतो स्त्रीचं असं आहे, मुलींचं असं आहे, मुलींना प्रोटेक्ट केलं पाहिजे, तर मुलींनी स्वतः सक्षम राहिलं पाहिजे. समाज तर आपल्याला करतोच, पण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. घरातच जर स्त्री सुरक्षित असेल तर बाहेर कुठेही स्त्री सुरक्षित राहू शकते. मी माझंच उदाहरण देते. माझे वडील महानगरपालिकेत होते, क्लर्क म्हणून पोस्टिंग झाली आणि आम्ही सगळ्या चौघी बहिणी होतो, 2 मुलं होते ना, पण माझ्या वडिलांनी मुलगा आणि मुलगी भेट कधीच केलं नाही. माझ्याच आजी, चुलत आजी आत्या यांनी आमच्या शिक्षणाला विरोध केला. मी 10वीला गेले, मोठ्या बहिणीचं लग्न झालं. आय थिंक 1999ची गोष्ट असेल. बहिणीचं लग्न झालं मी 10वीत असताना आणि माझ्या लग्नासाठी बोलणी येऊन लागली. कारण माझ्या बहिणी माझ्यापेक्षा थोडी 1 इंच 2 इंच मग उंच होते. तर वडिलांनी सांगितलं की माझ्या 3 मुलींना, आता मोठ्या मुलीचं शिक्षण नाही करता आलं, पण 3 मुलींचं शिक्षण करेल, त्या चांगल्या मुद्द्यावर जातील, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बनतील आणि त्याच्यानंतर मी लग्न करेन. माझ्या आजी आजोबा वगैरे, आजोबा तर नव्हते पण आत्या वगैरे चुलत आत्यांनी विरोध केला. सख्या काकाने सुद्धा विरोध केला. माझ्या वडिलांनी आम्ही जळगावला राहत होतो, त्यांचा विरोध पत्करून आम्हाला शिक्षण दिलं. आज मी तुमच्यासमोर API म्हणून आहे. माझी एक बहीण जेलर आहे पुण्याला, पुणे येरवडा जिल्हा, आणि एक बहीण ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे. मी त्या विकासासाठी होते की आपण बाहेरचं जग तर पाहिलं पाहिजे ना, बाहेरच्या जगाशी आपण तुलना तर केली पाहिजे ना, त्याला महत्व असतं. आज आपल्याला सर सांगतो की ज्याला आपण SDI म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास सांगतो. म्हणजे एखादा देश कुठे आहे, प्रगत आहे का अप्रगत आहे हे ठरवण्याचे जे काही वेगवेगळे मापदंड आहेत. त्यामध्ये एक GDP आहे की आपल्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न किती आहे. त्याद्वारे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नावाचं आहे की ते सर्व लोकांची कशी अवस्था आहे, गरिबांची कशी अवस्था आहे, शिक्षणाची कशी, आरोग्याची कशी अवस्था आहे, हे सगळं पाहिलं तर 193 देशामध्ये आपला 136वा नंबर आहे. किती पाठीमागे आहोत आपण. साधा हॅपी इंडेक्स जे एक राष्ट्र खरोखर हॅपी आहे हे पाहिलं तर त्यातही आपण फार पाठीमागे. प्रदूषणाचा विषय घेतला तर त्या प्रदूषणामध्ये आपण जर पाहिलं तर भारतात जगातल्या 10 प्रदूषित शहरापैकी 8 भारतीय शहर आहेत. आणि महिलांच्या बद्दल जर आपण पाहिलं की महिलांचं संरक्षण असेल, महिलांचा एकंदरीत सर्व त्यांचा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन. नकाने रोड लगत असलेल्या रामकृष्ण नगरात एका फर्निचर व्यावसायिकाचे बंद घर फोडून धाडशी चोरी. श्रावणबाळ योजनेची पेन्शन बंद झाल्याने वडजा येथील अपंग 70 वर्षीय वृद्धेने सुरू केले उपोषण. घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात होत असलेल्या गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 11 जणांना धुळे जिल्हा कारागृहातून हलवण्यात आले नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात.
आणि जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा करण्यात आला विविध पुरस्कार देऊन सन्मान। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।